धन्यवाद धन्यवाद रूपाचा रंग परमेश्वराचं रूप आपल्याला बघायचं आहे रूपाच्या रंगामध्ये पांडुरंग विद्येवर उभा आहे कैकेला सुद्धा 6 बाजू आहे 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे 28 युग पांडुरंगाला उभं करण्याची ताकद भक्तीमध्ये आहे आणि भक्तामध्ये हे सिद्ध करून दाखवले भक्त पुंडलिकाने आई बापाच्या गळ्यात दोरी पाठवो खांद्यावरी असं वागणारा भक्त पुंडलिक जेव्हा आई वडिलांची सेवा करायला लागला तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग भेटायला आला वीर भिरकावली आणि ते विधीवर पांडुरंग उभा राहिला आणि 30 युग काही ठिकाणी असा उल्लेख आहे 28 म्हणजे ती ठाऊक नाही अशी युग काही ठिकाणी उल्लेख आहे 4 वेद 6 शास्त्रे आणि 28 पुराणे 18 पुराणे टोटल 28 असं काही ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून आई वडिलांच्या चरणापाशी देव आहे भगवंत ज्याने आई वडिलांची सेवा केली त्याला भगवंत प्राप्त झाला म्हणून हेच उदाहरण भक्त पुंडलिकाने दाखवून दिलं म्हणून या ठिकाणी रूपाचा रंग माऊली जर साऊंड जर वाढवून माझ्यावर नको विसरू संकेत मिलना संकेत मिलना रूप पाहता लक्ष द्या रूप पाहता रोज
धन्यवाद बोलू धन्यवाद.
रंगदेवता आणि रसिक शोधाच्या पिढ्यांना नमस्कार करून आज्या श्रीदेव शिकार देवस्थानाच्या या पवित्र स्थानामध्ये दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये या देवस्थानाचा 16व्या वर्षातील मोठ्या उत्साहामध्ये पार पडतोय आणि त्या निमित्ताने भगवंताचं नामस्मरण प्रबोधन आणि मनोरंजन करण्यासाठी आपल्यासारख्या तिरंगी भजनांचा जगती सामना आयोजित करून आम्हाला पुराला मी स्वतः संदीप योगी गावामध्ये लिंगराळ तालुका देवगड जिल्हा सोडून होतो त्याने सुरुवातीला प्रार्थना भजन आणि रूपावली सादर केली ते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत भजनीबा माझे मित्र सन्माननीय विनोदजी चव्हाणबुवा आणि माझ्यानंतर त्यांचं भजन सादर होणार आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत भजनीबा माझे परममित्र सन्माननीय दिनेशजी वागणेकर बुवा आम्हा 3 मुलांना कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी श्रीदेव शिंगाडा देवस्थानाच्या वतीने उपलब्ध झाली त्याबद्दल तुमच्या सर्व आयोजकांना मनापासून मी धन्यवाद देतो माझं रामदेव आई भावनिक देवीच्या कृपा आशीर्वादाने मला वाटतं आमचा हा ठरलेल्या कार्यक्रमांपैकी हा शेवटचा माझा कार्यक्रम आहे सर्वजणी म्हटल्यावर नामवंत भजनीबुवा भगवानद्वारे नाट्यकर्मी श्रेष्ठ मान्यवर उपस्थित आहेत यामध्ये आमचे कर्ममित्र सन्माननीय शिवा भोजरे त्याचप्रमाणे माझे कर्ममित्र गणेशजी आंबेडकर त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक स्वामी भक्त सन्माननीय बाळू आयनंदर त्याचप्रमाणे सन्माननीय प्रकाशजी मुळवे माझे कर्ममित्र सन्माननीय मकरंद सावंत त्याचप्रमाणे माझे कर्ममित्र गणेशजी केळुसकर या कार्यक्रमाचा ज्यांनी आयोजकांना स्वीकारलाय ते सन्माननीय अजितजी सावंत त्याचप्रमाणे माझे कर्ममित्र राहुल ठाकरे आणि दया मिस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक माझे मित्र परिवार या कार्यक्रमाच्या नेतृत्वासाठी उपस्थित आहेत सर्वांच्या ध्यानात व्यक्त करतो माझे नामदेव आणि भावे देवीच्या कृपा आशीर्वादाने दोन्ही मुलांच्या नामदेवतेला नमस्कार करून जमलेल्या माझ्या सर्व बंदिष्टांच्या नामदेवतेला नमस्कार करून महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना बाळाचा पुत्र संपूर्ण जगताचा आराध्य दैवत कलाराच्या चरणी नतमस्तक तुम्हा सर्वांच्या साक्षीने या आमच्या सामन्याच्या पहिल्या पर्वात सुरुवात करतोय धन्यवाद 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 जय हिंद जय महाराष्ट्र त्याचप्रमाणे मला भगवानवादक महाराष्ट्र भूषण ज्याला आपण म्हणतो योगेशजी सावंत तुम्हाला सर्वांचे लाडके भगवानवादक आणि ढोलकीपटू लावले त्यांच्यासाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा तसंच आमच्या चव्हाणबुवांना सुद्धा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना ओळखतो असे भगवानवादक सन्माननीय आमचे हेमंतजी तवटे हे लाभले त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो आणि वागणेकर बुवांना सुद्धा तुम्हाला सर्वांचे लाडके भगवानवादक सचिनजी राणे हे भगवानवादक मधून लाभले त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो धन्यवाद या ठिकाणी जेवणाची ज्यांनी व्यवस्था केली तिन्ही बुवांसाठी ते सन्माननीय अभयजी वाईकर यांना सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देतो त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा व्यक्त करतो पेटी कमी करा अजून कमी करा त्याबद्दल माझं जरा वाढवा हॅलो
कोटी जन्मनाची मंडळीचा आवाज वाढवा कपाल माला प्रीत गौतमीची कपाल माला प्रीत गौतमीची क्या बात है पंचालना विश्व निवांतकारी पंचालना विश्व निवांतकारी तुझवील शंभो मलकोळदारी तुझवील शंभो मलकोळदारी स्तुत्य कार्यक्रमाचं नियोजन मनापासून तिथे आयोजकांना मी धन्यवाद देतो. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जडमानस समोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसरायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. भजन नव्हे ओंगळवाणी नरका जाय चुकीना. आपण किती सुंदर भजन केलं त्या आणि भजनाच्या माध्यमातून आपल्या मुखातून एखादा वेगळा वागणा शब्द गेला तर मित्रांनो आणि भगिनींनो त्या भजनाची किंमत शून्य आहे. बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात आणि काय बोलावं कसं बोलावं हे समजण्यासाठी संपूर्ण आयुष्य जावं लागतं. जगाच्या रंगमंचावर असे वावरा
की आपली भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यावर टाळ्या वाजतात, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतल्यावर टाळ्या वाजतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतल्यावर टाळ्या वाजतात, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतल्यावर टाळ्या वाजतात. प्रत्येकाने आपण ठरवलं पाहिजे आपण कुठे आहोत, आपण माणूस म्हणून जगतोय. प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. माझ्या जोडीला जे दोन्ही बुवा हे दिग्गज आहेत, माझ्यापेक्षा त्यांना या क्षेत्राचा अनुभव जास्त आहे. चव्हाण बुवांनी तर अतिशय सुंदर भजनाची सुरुवात केली आणि भजनाच्या बाबतीत चव्हाण बुवा मी सुरुवातीपासून काही बुवाला राग येत असेल या गोष्टीचा, मी प्राथर्षाने हा मुद्दा मांडत असतो की भजनाच्या बाबतीत आमच्या लेवलला जे सध्याच्या घडीला डबलबारीमध्ये बुवा आहेत, त्या बुवांमध्ये एक नंबरला ज्यांचं नाव आपण घेतो त्यांचं नाव सध्याच्या घडीला सन्माननीय चव्हाण बुवा, विनोदजी चव्हाण बुवा हे प्रत्येकाला मान्य करावं लागेल. भजन कसं करावं, पेटी कशी वाजवावी, थोडीशी पेटी कधी कधी अतिरेक होतात ती गोष्ट वेगळी आहे, पण पेटी आमच्या चव्हाण बुवानीच वाजवावी हे माझं प्रामुख्यानं बुवा म्हणणं आहे. पेटी एवढी सुंदर वाजते, बाकीचे माईक सगळे बंद असले तरी चालतील, पण त्याचा पेटीचा माईक व्यवस्थित पाहिजे. एवढी सुंदर बुवा आणि मी तुमचा फॅन आहे, देवाशपथ सांगतो. फक्त तोंडावर थोडासा आळा घाला, सिंधुदुर्गात तुमच्यासारखा परिपूर्ण दुसरा बुवा आहे. आणि या साईडला जे बुवा आहेत ते वागदेकर, तुम्हाला सर्वांचं लाडकं नेतृत्व, जे पोटात आहे तेच ओठामध्ये, प्रामाणिकपणे सांगतोय. आणि मनापासून मी तुमचा मोठा, तुमची जी बतावली बुवा आहे सुरुवातीची, नमस्कार, मी मोठा फॅन आहे. खूप सुंदर. आणि ते वागदेकर बुवानीच करावं. सडेतोड बोलणं कशाला म्हणतात हे माझ्यानंतर मी वागदेकर बुवाला प्राधान्य देतो. आणि अध्यात्म मी जबाबदारीने सांगतोय, अध्यात्म कशाला म्हणतात हे फक्त आणि फक्त महाराष्ट्रात वागदेकर बुवांकडूनच शिकण्यासारखं आहे. एकदा जोरदार बुवांसाठी आपल्या सर्वांनी टाळ्या वाजवा. बुवा बहुतेक काय काय शेडा परत 4 महिने लोक इसारतील आणि माझा आणि तुमचा जरी याला झालेला मला टार्गेट करून असं तर भजन रत्नाक बघा, रत्नाक माका काय बोललास तरी काय लोक बघूची नाही, चांगला असणार दोघांची काय पाहूया, दोन बाजू राहा, माका काय फरक पडतो ना ऐका करा. पण मागणी करू शक्यतो मला नाही बोलणार, कारण माझा स्वभाव त्यांना माहिती आहे. मी एक साधा एका खेड्यातला बुवा आहे, कुठेतरी बारी मिळाली तर वर्षाने 2-3 कार्यक्रम मी करतो, त्याच्यामुळे मला ते शक्यतो दुखावणार नाही. प्रारंभिक सुरुवातीचं काय तो सागा आहे मला जरा चुकीचं वाटतो. हे फक्त मी प्रामाणिक सांगतोय, बुवांची अजून बारी झाली नाहीये आणि या बुवाने तर एक शब्दही बोलले नाही. मी हे जे बोललो हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी, नाहीतर माझे काय दोन्ही काय दोघांचे मेरेवरचे वाद नाहीत. 3 तालुक्यातले 3 बुवा हे वेंगुर्ल्यातलं रत्न आहे. या रत्न कुणाचा काय वाचता माझ्याबरोबर, त्याच्यामुळे त्याची तेवढी भीती वाटत नाही. भीती हळी सुद्धा काळपाव घेऊन सुरुवात केल्या माझ्या मथून पळा पाहिजे गाडी થઈ होती कट्ट्यावर. माझे परममित्र प्रकाशजी दुडबे यांच्याकडून हे मला सुरुवातीला 500 रुपयांचं बक्षीस आहे. सुरुवात करूया. वेळेचं बंधन आहे. 37 मिनिटं सुरुवातीला घेतलेली आहे. 37 ते 38 मिनिटं. 30 मिनिटांमध्ये देण्याचा मी प्रयत्न करतो, पण त्यांनी भजन केलं त्याच्यामुळे ती 7-8 मिनिटं गेली तरी मी बुवाला बोलणार नाही. भजनाच्या वेळेला 100% गेलं तरी चालेल, पण बतावणीच्या वेळी टायमिंग मध्ये झालेलं बरं. चौदा
धन्यवाद 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 5 मिनिटं राहिले रुपवली घेतो या ठिकाणी श्री दामोदर प्रासादिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट पेंडूर सोनारवाडी सन्माननीय बॉस संजय विलास पवार हे डोंबिवलीचे ना यांच्याकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आलंय धन्यवाद 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 मुंगी साखरे
सुंदर देहान उभे मी देवारी सुंदर देहान उभे मी देवारी सुंदर देहान उभे मी
मंदार दिवे बकुळे सुवासी माला पवित्र वहाशंकरासी माला पवित्र वहाशंकरासी काशीपुरी भैरवलीश्वराई रवीन शंभो मनकोणताई कुंडली अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं हे आयोजन आणि खरोखर आयोजक मानावे तेवढे थोडे आहेत बघा. कारण काही ते त्यांना ऑर्केस्ट्रात सुद्धा ठेवता आला असतो, पण त्यांनी भजन शोधले असल्यामुळे फिरंगी भजनकारीचा एक सामना आयोजित केला. आणि भजन म्हणजे खरोखर देवाजवळ जाण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा देवच त्या भजनामध्ये अक्षरशः तल्लीन होतो. हे कशावरून सिद्ध होतं का? एकदा नारद मुनी त्यांचं त्रैलोक्यात भ्रमण चालू असता ते वैकुंठात गेले आणि वैकुंठच्या नारायणाला त्यांनी प्रश्न केला की देवानी देवा तुझे राहण्याचं स्थान कोठे? त्यावेळी वैकुंठीचा नारायणाने काय म्हटलं बघा, नहं वसामि वैकुंठी योगी नाम वयोरवा मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठन्ति नारदा. माझे भक्त गाती तेथे मी नारदा सदा उभा असेल. म्हणून खरोखर भजन कीर्तन हे
आज कलियुगात कुठेतरी श्रेष्ठ मानलं जातं आणि बारी म्हटल्यानंतर बुवानी बोलावं अशी सुद्धा अपेक्षा असते. पण आज हे दोघं असे काय म्हणजे गणपतीच्या भाजना दिल्यावर नाही, त्या माऊलीचा विषय कसा ते उगाच बोलायला बघत नाही. हिने त्यांचं काय आधी भीती घातली तर आता ते पुढे बोलायचे नाही की हिने काय सांगले यांनी भजन चांगलं हा पण तुझ्या तोंडात आळू फार म्हणतो म्हणजे तुला तोंड गटार साहेब का म्हणायचा उद्देशच नाही दुकान मान किती हलय का आता नंदी बैलावरी. पण आपल्या सांगल्या म्हणजे आपली बाजू कुठूनही काय झालं की मी नाही करते आणि कडी लावा आतली मी म्हणता हडे भिंडिया म्हणता फक्त पळाच माता म्हणता वाटतं भीती म्हणजे काय दांडे वगैरे घेऊन गेले काय अरे भजनच करू का ना मी म्हणतात ते तो काय ती राग चुकलो म्हणतात तो जरा म्हणता सांग चुकलो हे पडलो तू का पडलो मला माझ्या भेटत तर तुझ्या आता तुझी चुकी सहज लोक सांगत शकतो त्या गणात नमन जर असलं नमन पूर्ण करू आम्ही भजन कोणतरी वगैरे सगळ्यांना जागा राहिली स्थिर केली नंतर आता बोला घेतला तो टायमाचा बदल असल्यामुळे एक भीती आहे कशी पटकन कुठेतरी टाइम वाढा असं होऊ नये कसं सगळ्यांना तिथून लाभ भेटल मी सामना म्हटलं मग तुमच्याला कळू तर तुम्ही नमनात काय म्हटल्यात बघा आवाज वाढवा मंडळीचा होय होय बुवा कृती काढून असतात असे आणि हे मोठे गाजलेले नामवंत बुवा आणि एक चव्हाण बुवाने हे मस्त सांगितलं की भक्त पुंडलिकाबद्दल पण कसं आहे चव्हाण बुवा जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा विठ्ठल कृपा केली अनंत जन्मीची ज्यावेळी पुण्याई असते तेव्हा देव कुठेतरी भेटतो उठला लोके बुवासारख्या शाळू टाकली कुठे आज कुठे तो वाहेकरवाडी करता असे देव रिकामी नाही असत आमच्यासाठी असे देव रिकामी नाही होत तर भक्त कुंडली हा पूर्वजन्मीचा मुचकुंद राजा देव दानवंत ज्यावेळी उठा झालो त्यावेळी मुचकुंद राजाने देवांना सहाय्य केलं त्यावेळी इंद्रदेवाने त्याला एक अभय दिला की तू जा आणि आता निवांत झोप घे आणि काही कालांतराने काळे यवन राक्षस असा मारला की तो कुणालाही ऐकेना आणि श्रीकृष्णाच्या मागे लागला पण श्रीकृष्णाकडून त्या काळ्या यवनाचा मृत्यू न होता म्हणून श्रीकृष्णाने काय केलं बघा श्रीकृष्ण पुढे धावताय आणि काळे यवन त्यांची पाठलाग करतो असं करता करता ज्या ठिकाणी मुचकुंद राजा ज्या गुहेमध्ये झोपले होते त्या ठिकाणी श्रीकृष्ण गेले आणि आपल्या अंगावरचा शालू त्या मुचकुंदावरती टाकला आणि काळा यवन मागून तर येतो आहे तो आला आणि बघतो तर हा श्रीकृष्ण झोपलेला आहे त्याने लाथ मारली त्यावेळी मुचकुंद राजा उठून बसले आणि त्यांनी नजर पडताच काळं यवनाचं भस्म झालं आणि त्यावेळी मुचकुंद राजा अतितप त्याची सर्व भक्ती पूर्ण झालेली होती पण फक्त आई वडिलांची सेवा हीच एक शिल्लक होती आणि पुढे कलियुग येणार आणि कलियुगामध्ये काय काय घडणार आणि कलियुगामध्ये कुठेतरी मानव प्रजातीला आई वडिलांची सेवा कशी असते ही करावी म्हणून तो भक्त पुंडलिक तिथे उलटेवरती उभा आहे आणि ती जी वीट सांगलास तिला तुम्ही आकार वगैरे काय माहिती दिला पण त्या विटेवरून ना 2-3 बार एक झाला ठरवा जवळजवळ ते इथे ना 12 पुत्रा दिले एका मोठ्या गाडो अभ्यासक म्हणजे अध्यात्माचे गाडे अभ्यासक त्यांनी 12 उत्तरा दिली म्हणजे मी असे प्रश्न केलो की ती वीट आहे ती वीट कोण आहे ती शापित असा एक प्रश्न होता त्या उत्तर बरीचशी म्हणजे ती वीट सुद्धा एक शापित आहे तुझा देव आहे गौतम ऋषी ज्यावेळी नदीवर स्नानासाठी गेले त्यावेळी देवादिदेव इंद्र एक ब्राह्मणाचा वेश घेऊन त्या गौतम ऋषीच्या आश्रमात गेला त्यावेळी ते अहिल्या पण अहिल्याच्या मनात कपट नव्हते कपट होतं फक्त
देव इंद्राच्या. आणि तो तिथे गेला. एवढ्या तिथे ऋषी आले आणि पाहतात तर हा खरोखर कपट कारस्थानी देव इंद्र आहे. आणि त्या दोघांना शाप दिला, अहिल्याला शाप दिला की तू शिळा होऊन पडशील आणि रामाचे पदस्पर्शाने तुझं पावन होईल. आणि इंद्राला आता इंद्राचा खरा गुन्हा होता, इंद्राला आता भयंकर शाप. आणि तो इंद्र शापित इंद्र वीर होऊन पडला. आणि तो पांडुरंगाच्या रूपाने त्याचा उद्धार चालू आहे. एवढं भयंकर महापाप इंद्राकडून घडलं होतं. हे त्याचं खरोखर उत्तर. आता ज्या आध्यात्मिक बादशाह माणसाला आता हे उत्तर करणार अति प्रयत्न झाला की मी उत्तर सांगावं, पण नाही सांगला. कसा उलटसुलट पुराणा वाचण्याचा पटकन उत्तर अशी भेटणार नाही. हे त्याचे दाखले. आता हे लोक असं बोलले की वांदेकर बुवा अभ्यास गाडा आहे. मी म्हणतो की काहीच नाही, आपल्याला काही येत नाही, फक्त आपल्याला आवड आहे त्या परमेश्वराबद्दल, म्हणून कुठेतरी एक दोन ओळी वाचायच्या. पण असं नाही की तुम्हाला सर्वांना ते ज्ञान पाहिजे हीच आपली इच्छा आहे. तर कुठेतरी आपण ह्या कलियुगात हे भजन कीर्तन पूजन करणार आणि कलियुगात या 84 लक्षणी फेऱ्यातून कुठेतरी मुक्त होऊन हे कुठे कुठल्या तरी वैकुंठ किंवा शिवधामाला जाणार, ही जर आपली अपेक्षा. त्यावेळी सर्वांनी आम्ही असे आनंदात राहूया. इथे लहान मोठा असा कोणी नाही, आम्ही सर्व एकत्र जाऊ. आम्ही शेतकरी, आम्ही एक मुलगा खरोखर ह्याच्यापेक्षा मी सामान्य माणूस साधो माणूस असेल, पण ह्यांच्याकडे बसतोय. हीच आमच्या आई वडिलांची गुण नाही. बसतो रागाने बघता चिरत नव्हतं समजे तुझी फळ होतच नाही. दुपाराकडून बघता बघ तो विचार भासता माझ्या अंगात. काय अरे तू हे केलंय म्हणा राग करू नको. कसा जवळजवळ मागावरच्या ठिकाणचा वय समान झाला. तू खूप लहान असेल 14-17 वर्ष असं नाही बोलत राहिलो तर काय होतं. आमचा टाइम जातो तिरंगी सांगला जो टाइम ठेवला आणि खूप तुमचे पुन्हा पुन्हा आभार मानतो. आणि कोणीतरी एक चुकला असे आमचे भक्तनाथ साहेब यांचे सुद्धा मी आभार मानतो. असे स्वामी भक्त बाळू यांचे आभार मानतो. आणि हे युट्यूब वाले खरोखर हे माध्यम आहे की सर्व जे इथे तुम्ही बघतात पण घराकडे ते आरामशीर झोपते ते सुद्धा शांतपणे भजन ऐकलेलं आहे. गरमाईमुळे अक्षरशः झोप एक दोन वाजता कोणाला लागायची नाही. पर्याय म्हणा एक साधन खरोखर आज योग्य हा असू दे. जास्त काय बोलत राहू नाही. तुमचा बोलण्यासाठी वाईट कळ काढले त्यांची जास्त काढून नाही, पण सांगा ठेवले काय कोण आवराहून सांगल्याने त्या तोंडांना काय हडे शरीर पाडा भरे. मी काय बोललेच नाही, जवाब नाही बोलले आम्ही दोघं नाही. हेलो हेलो छत्रपती शिवाजी महाराज एक वरण सादर करण्याचा प्रयत्न करतोय. छोट्याशा कलाकाराच्या पाठीवरती आशीर्वादाची टाळी द्या. धन्यवाद.
वैराग्य जगद्गुरु संत तुकाराम महाराज ज्यांनी या भक्तीसाठी किंवा परमेश्वरासाठी 65 लाखाची जहागिरी वाटून टाकली ते वैराग्य मूर्ती तुकाराम महाराज. रूप देखिले देखिले विटेवली, रूप देखिले देखिले विटेवली,
कर ठेवली राही कर ठेवली राही कर ठेवली